तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला अशा महिला आता जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि जानेवारीच्या हप्त्याचं वितरण हे 7 फेब्रुवारीच्या अगोदर होणार असल्याची माहिती यापूर्वी येत होती. पण 7 तारखेच्या अगोदर वितरण झालं नसल्याने जानेवारीच्या हप्त्याला अजून किती विलंब होणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळेल आणि जानेवारीच्या महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र होतील का, या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहून घ्या लाडक्यांनो, मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी हप्त्याचं वितरण हे लवकरच होणार आहे आणि त्या संदर्भातला GR हा 9 तारखेच्या नंतर म्हणजेच 9 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होती, त्या निवडणुकीचं मतमोजणी असणार आहे आणि मतमोजणी झाल्याच्या नंतर लगेच हप्त्या वितरणाची प्रोसेस ही सुरू होईल. त्या संदर्भातला एक GR हा प्रसिद्ध करण्यात येईल आणि तिथून 2 ते 4 दिवसात म्हणजे 15-16 तारखेच्या दरम्यान सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. तर आता हा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळेल, तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल, ज्या महिलांची केवायसी व्यवस्थित झाली असेल, तर अशा सर्वच महिला आता जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. त्यामुळे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला होता काय, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला त्या समोरच्या सर्व हप्त्यासाठी पात्र असणार आहे. तुमचं नाव, गाव आणि जिल्हा बिलकुल टाकायला विसरायचं नाही. त्याचसोबत लाडक्यांनो, ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नाही अशा महिलांची जर आता केवायसी दुरुस्ती केली असेल तर त्या महिलांसाठी सुद्धा मोठी खुशखबर असणार आहे. तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे 4,500 रुपये त्यांना एकत्रितपणे जमा होणार आहे. लाडक्यांनो, या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.